आता अमेरिका खरोखर दुसऱ्यांच्या देशांमध्ये सरकार पाडवण्यासाठी काही प्रयत्न करते का? माझ्या वाचनात तरी असे बरेच अनुभव आहेत. जाणून घेऊया आज. सीआयएने खरंच सरकार बदलली आहेत का, की हा फक्त कट कारस्थानचा भाग आहे? अनेक वर्ष हा प्रश्न वादग्रस्त होता, पण आज अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी आर्काइव्ह सीआयए आणि US स्टेट डिपार्टमेंटमधील हजारो दस्तावेज सार्वजनिक झाले. त्यामुळे काही घटनांमध्ये सीआयएच्या गुप्त कारवायांचे पुरावे अधिकृत नोंदीमधूनच समोर आले. चला पाहूया अशाच 5 घटना ज्या इतिहासात सर्वाधिक चर्चेत आहेत. आता 5व्या नंबरवर आहे ग्वाटेमाला. 1954 साली घडलेली ही गोष्ट आहे. ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष जोकोबो अरबेन्ज यांनी मोठ्या जमीन सुधारणांची घोषणा केली. याचा फटका अमेरिकन युनायटेड फ्रूट कंपनी म्हणजेच UFC यांना बसणार होता. त्यानंतर सीआयएने ऑपरेशन PB सक्सेस राबवलं. डिक्लासिफाईड सीआयए दस्तावेजानुसार बंडखोरांना मदत, प्रचार मोहीम आणि मानसशास्त्रीय युद्ध यांचा वापर करण्यात आला. काही महिन्यातच आर्बेज यांना सत्ता सोडावी लागली. हा सीआयएच्या अधिकृतपणे नोंद झालेल्या यशस्वी ऑपरेशन्सपैकी एक मानला जातोय. क्रमांक 4 वर आहे काँगो, जे 1960 मध्ये ऑपरेशन झालं. काँगोचे पहिले पंतप्रधान पॅट्रिस लुमुंबा हे शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेला सोव्हिएत संघाच्या जवळ जात असल्याची भीती वाटत होती. अमेरिकेच्या सेनेट चर्च कमिटीच्या अहवालात आणि डिक्लासिफाईड दस्तावेजांमध्ये सीआयएने लुमुंबा यांना सत्तेतून हटवण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या हत्येत सीआयएची थेट भूमिका सिद्ध झालेली नाही, पण हस्तक्षेपाचे पुरावे आजही इतिहासकार अभ्यासतात. क्रमांक 3 वर आहे चिली. हे 1973चं ऑपरेशन आहे. चिलीचे राष्ट्राध्यक्ष सल्वाडोर आयेंदे हे लोकशाहीच्या मार्गाने निवडून आले होते, पण डिक्लासिफाईड व्हाईट हाऊस आणि सीआयए दस्तावेज दाखवतात की अमेरिकेने विरोधी गटांना आर्थिक मदत केली, सरकारवर दबाव आणला आणि आयेंदे यांचे सरकार कमकुवत करण्याचा गुप्त प्रयत्न केला. त्यानंतर जनरल ऑगोस्टो पेनोशे यांच्या नेतृत्वाखाली लष्करी उठाव झाला. या प्रकरणावरील अनेक दस्तावेज आज नॅशनल सिक्युरिटी आर्काइव्हवर उपलब्ध आहेत. क्रमांक 2 वर येतं इराण. 1953 मधलं. हे सीआयएच्या इतिहासातील काही प्रसिद्ध ऑपरेशन्सपैकी एक मानलं जातं. इराणचे पंतप्रधान मोहम्मद मोजाडेक यांनी तेल उद्योगाचं राष्ट्रीयकरण केलं. सगळे ऑइल प्रोडक्शन त्यांनी नॅशनलाइज केले. त्यानंतर सीआयए आणि ब्रिटनची MI6, जी MI6 पूर्णपणे इराणच्या ऑइलवर डिपेंड होती, त्यांनी मिळून एक ऑपरेशन अजॅक्स राबवलं. 2013 मध्ये सीआयएने स्वतः डिक्लासिफाईड दस्तावेजांमध्ये ऑपरेशनबद्दल आपली भूमिका मान्य केली. यानंतर मोजाडेक यांचं सरकार पडलं आणि शहा यांची सत्ता मजबूत झाली. क्रमांक 1 वर येतो जगभरातील गुप्त हस्तक्षेप. 1975 मध्ये अमेरिकेच्या सेनेट चर्च कमिटीने सीआयएच्या अनेक गुप्त कारवायांची चौकशी केली. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या अहवालांमध्ये विविध देशांमधील निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न, विरोधी गटांना निधी, प्रचार मोहिमा आणि गुप्त राजकीय हस्तक्षेप यांचा उल्लेख आहे. आता याचा अर्थ प्रत्येक सरकार सीआयएनेच बदललं असं नाहीये, पण राष्ट्रीय हितासाठी अमेरिकेने अनेक देशांच्या अंतर्गत राजकारणात गुप्तपणे हस्तक्षेप केलाय. हे आज अधिकृत नोंदीमधून स्पष्ट होतं. म्हणून जिओपॉलिटिक्समध्ये युद्ध फक्त रणांगणावर लढलं जात नाहीये. अनेकदा ते गुप्त बैठकीत, आर्थिक दबाव वाकून, प्रचार मोहिमांमधून आणि गुप्तचर संस्थांच्या ऑपरेशन्समधूनही लढलं जातात. आणि म्हणूनच डिक्लासिफाईड फाईल्स इतिहास समजून घेण्यासाठी सर्वात विश्वासार्ह रिसोर्सेसपैकी एक मानलं जातं. पुराव्यासाठी तुम्ही सीआयएच्या डिक्लासिफाईड आर्काइव्ह, US नॅशनल सिक्युरिटी आर्काइव्ह आणि तुम्ही 1975च्या सिनेट चर्च कमिटीचा रिपोर्ट याच्या अधिकृत रिसोर्सेसमध्ये याचा संदर्भ पाहू शकता. असेच माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा जगात काय चाललं.